आपकी जुबान हमारी आवाज, देखते रहिए मेरा उल्लास। सर्वप्रथम मी आज सगळ्या भाविकांना या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिरामध्ये आहोत। 1000 वर्ष जुनं हे शिवमंदिर आहे आणि आज तिथे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्याच शिवमंदिराचं कॉरिडॉरचं काम देखील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। या कॉरिडॉरचं काम देखील मोठ्या गतीने चालू आहे। येत्या काही 1-1.5 वर्षांमध्ये हा कॉरिडॉर म्हणून पूर्ण होईल। कॉरिडॉर पाहण्यासाठी आणि शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी त्या तिकडे कॉरिडॉर पाहण्यासाठी आणि शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी त्या तिकडे आपण जर बघितलं काँग्रेसचे सगळ्यात अगोदर मला वाटतं त्यांचा निषेध जेवढा आपण करू तेवढा कमी आहे। आणि मला वाटतं गेले अनेक वर्षापासून काँग्रेसची जी संस्कृती राहिलेली आहे, जी धोरणं राहिलेली आहे, धारणा राहिलेली आहे, ती आपण पाहताय की विशिष्ट एका जातीला, समुदायाला, धर्माच्या वोट बँकसाठी नेहमी असे स्टेटमेंट जे आहेत त्यांनी केलेले आहेत आणि आता देखील तेच करतायत। म्हणून एवढी अधोगती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये ही काँग्रेसची झालेली आहे। आपण जर बघितलं आमदार रोहित पवार हे सातत्याने मध्ये होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्रास झालेला आहे। अमित शहाची देखील ते भेट घेणार आहेत। त्याच्यावरती आता इन्क्वायरी चालू आहे। इन्क्वायरीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांना कळतील। आपण जर बघितलं गणेश नाईक वारंवार आपलं टीका करत आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत। गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे मी पहिला पण सांगितला तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात। मला वाटतं त्यांना डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये असं त्याला बोलतात। त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं। मी हे सगळं का सांगू शकतो कारण की मी डॉक्टर आहे। मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात। मी का सांगतोय कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू, मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची आहे जी स्मृतीभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल। त्यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माझी झालेले आहेत। लोकांनी माझी बियात केलेलं आहे। माननीय शिंदे साहेब त्यांच्यावरती हे टीका करत असतात वारंवार। एका नवख्या उमेदवाराला आनंद परांजपे त्याचं नाव, त्यांना उभं करून आणि त्यांना जिंकून आणून कोणाच्या समोर जिंकले होते? यांच्याच समोर, यांच्याच मुलाच्या समोर जिंकून आणून एका नवख्या उमेदवाराला खासदार करण्याची किमया माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली। एकदा नाही 2दा केली, 2दा माझी करण्याचं काम केलं। त्याचबरोबर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी देखील माझी करण्याचं काम केलं। त्याचबरोबर आत्ताच रिसेंटली
हॅलो ज्या मुलाचं तिकीट कापलं, बोल मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी अंबरनाथ आणि स्वतः जे आहे त्या ठिकाणी उभे राहिले, त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माझी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्या घरामध्ये 3-3 माझी आहे. म्हणून बोललो त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जे भाषा करू नये म्हणून मी म्हणालो स्मृतीभ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिशमध्ये बोलतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हा विसर पडलेला आहे. माझ्या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमधील 25 नगरसेवक जे शिवसेनेने जे आहे स्वतःच्या ताकदीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जी आहे स्थापन केलेली आहे. इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या भरोशावरती जे आहे सत्ता स्थापन केलेली नाही. 100% सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये. त्याचबरोबर जर जास्त कुमकुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा. डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तुमच्या समोर उभा राहील. आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा यांची कुमकुमी जी आहे हे त्यांना पूर्ण करू द्या. येणाऱ्या काळामध्ये ज्या काय गोष्टी मला कळतील, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ सगळीकडे जे शिवसेनेची सत्ता आहे. या श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये 3.5 कॉर्पोरेशन येतात. 3.5 पैकी 3.5 कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 10 जागा ज्या कमी झाल्या या आमच्या स्वतःच्या चुकीमुळे झाल्या. नाहीतर तिथे देखील जे आहे ही काय झालं असतं हे आपल्याला कळलं असतं. आमच्या चुकीमुळे काही जागा कमी आल्या तर तिथे जे आहे एक कॉर्पोरेशन घेऊन वल्गना करणं. अरे हा श्रीकांत शिंदे जो आहे 3.5 कॉर्पोरेशन निवडणुका इथे लढवतो आणि जिंकतो आणि 3 वेळा जे आहे लोकांनी मला निवडून दिलेलं आहे मोठ्या मताधिक्याने, कधी पाडलेलं नाहीये. लाईव्ह चालेल. येणाऱ्या काळामध्ये जर काही कुमकुमी राहिली असेल तर ती पूर्ण करायची तयारी जी आहे ही आमची नक्कीच आहे. शिंदे साहेबांच्या नादाला तुम्ही लागा, डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका.